मित्रांनो, आता आपण चाललेला आहे सौंदतीला। एक नंबर जाता जाता की नाही आपल्याला निसर्ग सौंदर्य बघायला मिळणार। एक नंबर। तुम्ही आणि व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा। आणि व्हिडिओ जर स्किप केला तर लोकेशन तुम्हाला बघायला मिळणार नाही। नवीन नवीन लोकेशन घेतलेलं आहे या व्हिडिओमध्ये। मेन म्हटलं तर यल्लमाचं दर्शन घ्यायचं आहे आणि म्हणा आता यल्लमाईचा उधो 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 आणि कमेंटमध्ये यल्लमाईचा उधो उधो असं कमेंट करा। हे बघा मित्रांनो, आता आपण आलेला आहे गुगळ गावात। आता आपल्याला आंघोळ करायला लागणार त्या गुगळ गावात। तिथपर्यंत पोहोचलेलं आहे। काय पाहिजे तर तुम्हाला काय सांगायचं म्हणून का नाही पहिला नव्हतं इथं चालू केलं काय तिथं भाडं देतात मला माहिती पार्किंगच आहे तिथे खाली लावून तर पार्किंगच आहे। आलो बघा मित्रांनो आपण यल्लमाच्या डोंगरावर। चला पुढे जाऊया। आता आम्ही दर्शनाला नंबर लावत आहे। बघा नंबर बघा किती आहे, लय आहेत बाबा नंबर इथं। आणि नंबराची सिस्टीम बघा कशी केलेली आहे। आणि हे काय, हां हे बघा एक आई आपल्या लहान मुलाला घेतलेले आहे। आणि भक्तजन 10, 20, 15 रुपये असे देतात। अर्थात सांगायचं म्हणजे यांची गरीब परिस्थितीमुळे यांना इथं बसावं लागतं। आई उधर हा मित्रांनो, आम्ही देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहे। आत फक्त म्हणे शूट करू नका म्हणून शूट नाही केलेलं आहे।
यल्लमाईचा अरे छमायला गाडी भारी आहे की याला आपल्या गावात फिरवलं सर लय भारी वाटतंय ना ही गाडी असली. अरे विजय ती आजी का म्हणते रे बसू नको म्हणाला काय रे बाबा ती ये बाई. आपण ದರ್ಶನಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಸಕಲ ಭಕ್ತಾದಿಗಳು ಈ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಬೇಕು. ಭಕ್ತಾದಿಗಳು ಎಲ್ಲೆಂದರಲ್ಲಿ ಕಸ ಕಡ್ಡಿಗಳನ್ನ ಎಸೆಯಬಾರ್ದು ನೋಡ್ರಿ. ಅಲ್ಲೆಲ್ಲಿ ಕಸ ತೊಟ್ಟಿಗಳು ಕಸ ತೊಟ್ಟಿಗಳು ಹಾಕ್ಬೇಕು. ದೇವಸ್ಥಾನ ಆವರಣದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸ್ವಚ್ಛತೆಗೆ ಆದ್ಯತೆ ಕೊಡಬೇಕು ಭಕ್ತಾದಿಗಳೇ. ಕಾಂಪ್ಲೆಕ್ಸ್ ಮುಂಭಾಗದಲ್ಲಿ म्हणजे ही काय करलात बडजी लोक नवीन गाडी घेतलं की नाही म्हणजे यांच्याकडं पूजा करून घेतात म्हणजे चांगलं असते म्हणून. चला देवीचं तर दर्शन झालेलं आहे. चला आता फिरूया की आता जरा एन्जॉय करूया की गोकाक फॉल्स बघूया. बघितलं जरा बघूया. हॅलो बघा गोकाक फॉल्स मध्ये इकडे बरे आला रे. हे बघा माझा भाऊ लहान नुसता पुटीच काढा म्हणते लांब. कुठं आले हा कुठं आलो रे. कुठं पण गेलं पहिला खायचं नजरेत दिसते हा काय तर खायचं काय काय पेढा आहे परत बघूया बरं काही आहेत म्हणून. हे बघा लक्ष बरतीकडे आहे खरं कोण घेणं झालं तर बघा बघितलं मागास केली काय म्हणून जरा आणि वर भावान हात केलेला आहे बघा आणि फोटो काढा म्हणते बघा आहे का. फॉल्स येत ना मग त्या पुढे आहे जुत्ता कुठे आहे रवी. हा ते आहे बघ ते भारी किती आहे तिथं खाली जाताना बोलणार पाय कसं हे विद्या खाईल. भारे आहे की नाही करे एवढं सगळं भारे आहे तर आम्ही फोटो काढायचं विसरतोय राव. फोटो काढलाय आम्ही सगळे प्रत्येक जण. चला बाबा ना भुकायला लागले जेवायला बसले बघा आता. हे बघा आमचं बाबा कसं रागानं बघायला लागले किती फिरलाय राव म्हणून लई भुका लागला तो जरा जेवून घेऊया की आता. हे बघा मला सगळ्यात भारी वाटलं बघा मामून चपाती घातलं बघा त्याला लय भारी वाटलं राव मामू.
एवढं जोरात फेकलास रे? आहे भारी आहे. या फक्त एक जण बघून जावा, मस्त वाटते. तुम्हाला कसं वाटलं? मित्रांनो आता हे आहे की नाही फॉल्स बंद आहे म्हणा, त्यामुळं तिथं आपण जाऊ शकत नाही. चांगलं वाटलं काय? हा राजेश तुला कसं वाटलं बाबा? ये काय ते सगळं खेळा पाहिजे घेऊ, परिवार आहे म्हटलं करायला नको. हा राधिका तुम्हाला कसं वाटलं? आजिले खरं तिथं बसता येत नाही म्हणा, बंद आहे म्हणा ते फॉल्स. काय करायचं आता राजेश? त्याला ते तिथं बसता आलं असतं लय भारी झालं असतं. लोक यायला लागल्यात. ही काय तर कुठली टीम आहे वाटतं बघा. बघा त्यांना विचारतो कुठली टीम आहे, काय शाळेतले काय काय कबड्डीची टीम आला इथं बघायला. चला फॅमिलीचा फोटो काढा म्हणाला सगळी. एक फोटो काढून घेतो की राहू इथं. चला या. बर जाता जाता चिंचली गावं लागते. माया कधी येईल आम्ही सुरदेवीर आहोत. चला तिचं पण दर्शन घ्यायचं आता. हां तर हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक सबस्क्राईब कमेंट करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो.